हॅलो. हा, कोण बोलतोय? हा, फक्त म्हणजे माझा नवरा होता, 5 वर्ष झालेले आमचं अफेअर वगैरे होतं, त्याच्याकडून मला मुलगा आहे. तर त्याने आता मला सोडलंय आणि हा, राहतोय तो पहिल्या बायको बरोबर, म्हणजे पहिली पण नाही दुसरी बरोबर राहतोय. डिवोर्स तिचं वगैरे पहिलं झाले का तुमचा? काहीच नाही झालेलं. आणि आमचं म्हणजे तो नेपाळी होता आणि मी मेन कोकणी आहे. तर आम्ही लग्न वगैरे म्हणजे मला घरातून लव्ह मॅरेज केलं, मी पळून आली म्हणून मला कोण घरातले माझ्याशी बोलायलाही तयार नाही. आणि त्याला माहिती होतं, त्याने पहिली त्याची बायको सोडली, तिला 2 पोरं आहेत, लग्नाला आले, तिला सोडलं जयवीमौली, तिला सोडलं. त्यानंतर 5 वर्ष ती दुसऱ्याबरोबर अफेअर करून तिला मुलगी झाली म्हणून तिला पण म्हणजे ती गेली तिच्या नवऱ्याच्या घरी. हा. आणि आता परत आली, मी आल्याच्या नंतर मला मुलगा झाल्याच्या नंतर परत आली. आणि त्याने म्हणजे मला एवढं घाण ह्याच्यात हे केलेलं ना, आता मी फोनवर पण नाही सांगू शकत. जिथे जिथे मला त्यानं घेऊन गेले तिथे तिथे त्याने कमीत कमी माझ्याकडून एका वर्षात 3 लाख रुपये कमवलेत. त्याने का? हा, पण आज तो मला सांभाळतोय. हा. तो तर नाही मला सांभाळत आहे, पण त्या माणसाने बाहेर काढून आज मला तो सांभाळतोय. मग तू त्या लहान लेकराला घेऊन कुठे जाणार आहेस तू? बरोबर आहे. हा? आणि सोडला आणि जे मी रागाने इकडे निघून आली, मी म्हटलं मरत तवसर मला मारायचा. हा. आणि आता तो डोंबिवलीमध्ये लोकांचे पैसे असे घेऊन पळालाय ना, पण तो कॉन्टॅक्ट मध्ये आणि मला फक्त फोन करतो घाणघाण शिव्या घालायला. नाव काय तुमच्या पतीचं? चंद्रकांत आले, नेपाळी येतो. नेपाळी? हा, नेपाळी. प्रॉपर कुठला आहे तो? तो प्रॉपर तर हितलाच आहे, डोंबिवलीचा. त्याचं गाव वगैरे सगळं, त्याला कोण नाही, आई वडील नाही, कोण नाही, भाऊ वगैरे आहेत. आता लोकांचं नाही नाही म्हणता म्हणता त्याने 60-70 हजार रुपये घेऊन पळाला. आहे तो तिथेच दिव्यामध्येच, हा. दिव्यामध्येच तो राहतो. हा. फक्त मला फोन करतो ते शिव्या घालायला आणि घाणघाण. पोराचं सर्टिफिकेट पण देत नव्हतं, मग मी बाहेरून पोराचं सर्टिफिकेट बनवून घेतलं, हा. पैसे घालून वगैरे. तुमचा डिवोर्स वगैरे नाही झाला? दिवस वगैरे काहीच नाहीये. मला मेन राहायचं पण नाहीये त्याबरोबर, काय नाही, कारण तो मग त्याला स्पष्टपणे एकदा सांगायचं डिवोर्स देऊन टाक म्हणून. डिवोर्स कोणाच्या समोर ना त्याने लग्न पण केलं नव्हतं, काय नव्हतं, फक्त असंच हारबीर घालून राहत होता, बाकी काही नव्हतं. तुमचं लग्न कुठे केलं तुम्ही? तिथंच म्हणजे त्या सागावचं मंदिर होतं, तिकडेच आम्ही त्याचे मित्र त्यातच हे केलेलं. हा. हा. त्याला मी म्हणजे दुसऱ्यांकडून मार पण खायला लावलाय, की ज्याचे पैसे घेऊन पळाला त्यांच्यासाठी. पण तो फक्त मला शिव्या घालण्यासाठी फोन करतोय. ठीक आहे, तुम्हाला मदत कोणत्या प्रकारे पाहिजे? फक्त त्याला सांगायचं तू तुझं कुठेही काशी घाल, मला काही घेणं देणं नाही, पण पोराला आणि मला त्रास नको देऊ. कारण मी आज कुठेतरी माझी फॅमिली माझ्यासोबत जगते. मला नाही राहायचंय, कारण तो माणूस कधीच सुधारण्याच्या लायकीचा नाहीये. कारण तो फक्त ना, बघायला गेला ना, फक्त पोरीच्या कोणाचं पण आयुष्य असंच बरबाद करतोय. हा, 2 वर्ष ठेव, 3 वर्ष ठेव, हे ठेवतोय. आणि त्या पोरीला सगळे हकीकत माहिती होती. मी सांगितले की तू नको राहू त्याच्याबरोबर किंवा काय, की मला काय. माझ्या स्वतः मॅनेजरशी पण बोललेली होती मी, एवढी रडत होती. आणि हप्त्याला मी पैसे पाठवायचे 10,000, 20,000, आणि माझ्याकडे अजूनपर्यंत चिठ्ठ्या पण आहेत. मला शेठ लोक म्हणायचे पूजा तू कशाला पैसे पाठवतो, उद्या मी म्हणायची नाही, मला आज कोण नाही, तो एकच मला आधार आहे. पण मी डोळे झाकून त्याला हमेशा पैसे पाठवत राहिली. मी कधी हिशोब नाही विचारला कधी पैशाचा, तू काय करतोय पैसे. ठीक आहे, चालतंय, माझ्याकडून जेवढी मदत होईल का तेवढी मी मदत करतो तुम्हाला. फक्त मी मी पोलीस चौकीत कंप्लेंट टाकल्या, किती काय केलं, पण मला कोणीच सपोर्ट नाही केला. मला अक्षरशः रडायला यायचं. मी त्या लहान लेकराला मी मुंबईवरून 10:30 वाजता रात्रीचे भर पावसात घेऊन निघालेली आहे त्याला. तुम्हाला पोलीस स्टेशन मधून काय सहकार्य भेटलं नाही का? काहीच नाही. ते बोलतात नवरा बायकोंची भांडणे तुमचं तुम्ही बघून घ्या. कोणत्या पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली? मानपाडा पोलीस स्टेशनला. मानपाडा? हा, डोंबिवलीमध्ये मानपाडा पोलीस स्टेशनला. हा. नंबर आहे का पोलीस स्टेशनचा? नाही ना, माझा मोबाईल ऍक्च्युली माझा फोडला ना माझ्या पोराने, त्यात माझे सगळे कॉन्टॅक्ट नंबर गेले. मी आता हा युट्यूब मधून तुमचं बघून मी तिथे हे केलं. ठीक आहे मॅडम, ही रेकॉर्डिंग युट्यूबला पडत असते ना. फक्त माझं त्यात नाव नाही आलं, कारण माझी हितली फॅमिली खूप चांगली, कारण मला ती खूप जीवापाड पोरीप्रमाणेच जगतायत. कारण माझी फॅमिली पण मला आज त्यांना वाटतंय की मी माझ्या नवऱ्यासोबत आहे, पण त्या लोकांना काय सांगू खरी हकीकत माझी काय. चालतंय मॅडम, जेवढी माझ्याकडून मदत होईल का तेवढी मदत मी तुम्हाला 100% करतो. चालतंय, तुमच्या मिस्टरचा नंबर मेसेज करा मला, बोलतो मी त्यांच्यासोबत. हा, ठीक आहे, चालेल. हॅलो, हा चंद्रकांत आली बोलताय का? कोण बोलतो? सर विशाल भंडारे बोलतोय, टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य. टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य. कोणत्या संदर्भात? सर आमच्याकडे तुमच्या मेसेजची कंप्लेंट आली.
हा सर, काय विषय? कशाबद्दल? तुम्ही फोन करून मारहाण वगैरे करताय, परत तुम्हाला राहायचं त्यांच्यासोबत तर डायरेक्ट डिवोर्स देऊन टाका ना. हा, पहिले तिला विचारा ती माझ्या संगती राहते का कोणा संगती राहते. हा हा सर, काय मॅटर काय सांगताल का? हा, ती पोराला घेऊन हा. 8-10 महिन्यापूर्वी निघाली. माझा काही संबंध आहे का? 8-10 महिन्यापासून माझ्या संगती नाहीये. 2 वर्षापासून तिची नाटक चालू आहे. हा हा माझा काही संबंध तिच्या संगती नाही, तुम्ही त्यांना कोणत्या पण काम पहिले तिला विचारा का तू माझ्या संगती राहते का नाही राहते. इथं लोकांना चौकशी करून त्यांना अर्थ नसतं. नाही मी पूर्णपणे माहिती काढून तुम्हाला कॉल केला. हॅलो. हा, काय झालं सर? कॉल कट केला तुम्ही? नाही, चुकून झाला असं. मी कॉल कट नाही केला. मला कॉल कट करायची गरज नाही. हा हा, मग तिला विचारा पहिले ती कोणासंगती राहते काय राहते. आणि जेव्हा मी त्यांचं पूर्णपणे ऐकून घेतलंय आणि तुम्हाला कॉल केला. काय ऐकलं? तुमचं दुसरं एक लग्न झालंय, बरोबर आहे? मग तिचं कोणतं लग्न नाही झालं? तिचं बी तर लग्न झालेलं आहे. तिला सांगितलं का? तुम्हाला नाही राहायचं त्यांच्यासोबत? मला राहायचंच नाही ना. मग नाही राहायचं तर डायरेक्ट डिवोर्स घेऊन टाका ना. कशाला कॉल करायची? मी कॉल केलेला नाहीये. सॉरी मी कॉल केलेला नाहीये. मी वाटलं तर तुमचा व्हॉट्सअप नंबर असेल तर तिचा कॉल पाठवू शकतो. मी तिला कॉल करत नाही. मला काही गरज नाही तिला कॉल करायची. तर नाही, पण असे फोन करून टॉर्चर वगैरे नाही करायचं. शिव्या गाळी तुम्हाला आतापर्यंत त्यांनी भरपूर काय पैसे दिलेत. मी काय पैसे दिले नाही. आणि दुसरी गोष्ट, मी तिला शिव्या देत नाही. ती मला फोन करते, मी तिला फोन करत नाही. मला तिच्याशी काही घेणं देणं नाहीये. मी तिला 1000 वेळा बोललेलो आहे, जेव्हा तू दुसऱ्या माणसांची राहते तर मला फोन करूच नको. आणि मला गरजही नाही तिला फोन करायची. ठीक आहे सर. तुमचं लग्न कधी झालं? कोणा तुमची? तुमच्या वाईफ सोबत? तिने सांगितलं असेल ना. नाही, तुम्ही सांगा ना कोण खरं बोलतोय कोण खोटं. तिने लग्न केलंय का? नाही, तिने लग्न केलंय का माझ्या तुमची? तुमच्यासोबत लग्न केलेलं आहे त्यांनी. तुम्ही लग्न केलंय का? काय प्रूफ आहे तिला? दाखवा तिच्याकडे काय लग्न केलेलं म्हणून. तुम्ही मंदिरात लग्न केलेलं आहे तुमच्या फ्रेंडला. मी कुठंच लग्न बिग्न केलेलं नाही तिच्या तुमची. मी कुठंच लग्न बिग्न केलेलं नाही. तिला विचारून घे व्यवस्थित. दुसरी गोष्ट, मी तिला फोन करत नाही आणि मला तिच्याशी काही घेणं देणं नाही. दुसऱ्या माणसांचे राहते ना, ते संगती राहा, सुखी राहा, ऐश राहा, मजेत राहा. मला काही घेणं देणं नाही. मी तिला फोन करत नाही. आणि जर तुम्ही सांगत असाल तर तिला सांगा का मला तीही फोन करत नाही. आणि मी तिला फोन करतच नाही. जेव्हापासून ती घर सोडून गेलेली आहे, पोराला घेऊन पळालेली आहे. मी इथं कामावरती चाललो ना, मी माझ्या मागे ती घर सोडून जाते. तिच्यामुळे मी 5-6 महिने मी डिप्रेशन मध्ये. 5-6 महिन्यापासून तिला बोलतो पोराला तोंड दाखव. पोराला तोंड दाखवलं छोट्या वनाची कामं करते. आणि आज तुमच्याकडे गेलेली आहे. तुम्हाला वाटत असेल मी कोण फर्जी बोलतो, तुम्ही युट्यूबला सर्च करा. नाही, मी काय म्हणतो, तुम्ही बघा मी काय म्हणतो, तुम्ही टायगर ग्रुप मधले असेल किंवा कोणतेही असं त्याशी मला काही घेणार नाही. जी गोष्ट खरी आहे ती गोष्ट खरी. त्याच्यामुळे तुम्हाला कॉल केलाय ना. नेमकं कोण खोटं बोलतो? हो, मी कुठं नाही म्हणतो. तिला विचारा ना पोराला घेऊन कोण गेली. मी त्यांना 2 महिने विचारलंय. सर तुम्ही आहे का? कोणत्या? मला एक सांगा. ठीक आहे, मला मध्ये काहीतरी मायनर अटॅक आलता, कामधंदे नाही. बस झालं. बोलले मला तुम्ही मारहाण करून त्यांना पाठवायचं काम. ही गलत बात आहे. तिला मारहाण मी केलेली नाही. तिला मारहाण कधी कोणाला लागलं जेव्हा ती दुसऱ्या तेव्हा पण तिला मी एक्सेप्ट केली. जाऊ दे म्हटलं. काय बोलली? माझ्याकडनं गलती झाली, माझा पाय सटकला. मी म्हणलं ठीक आहे, तर जाऊ दे बाबा, पोलीस भले माझ्या तिच्या भांडणामध्ये पाय सटकला तर सटकला, जाऊ दे म्हटलं. सोडलं. डिलिव्हरी झाली. पोराला 1.5 महिन्याचा घेऊन पळाली. ये जा. त्याच्यानंतर मी रूम दुसरीकडे चेंज केला. तेव्हाही तिला मी काय बोललो, बघ या टायमाला तर इज्जत घालू नको. भले काय तुझी माझी भांडणं झाली तर सोडून जाऊ नको. बरोबर आहे. ते दोघांच्या भिंतीच्या 4 भिंतीच्या आतमध्ये. बरोबर आहे. तिथं माझं काहीतरी कारणानं भांडण झालं, नसणं झाले. मी गेलो कामावरती, ही बाई घरातनं बॅग आणि पोराला घेऊन. तर मी बोललो बघ झालं ते झालं, घरी ये.
8 महिन्यापासून मी जेव्हा तिला बोलतो घरी ये घरी ये घरी ये, तू तरी पोराचं तोंड दाखवलं. अक्षरशः मला मध्ये माझा ब्रेनचा प्रॉब्लेम होता, मला एमआरआय करत होता, तेव्हा मी तिला सांगितलं मला वाटत नाही काय काय कमी तरी पोरं तर घेऊन एकदा दाखवायला. आली का ती? नाही आली. परत त्या दुसऱ्या कोणत्या माणसाला सांगितलं राहते, फोटोज काढते, दिवाळी साजरा करते. मी त्या डिप्रेशन मध्ये पोराच्या हिच्या आणि ही तिथं एन्जॉय करते. आणि आज तिला सीख लागली तर इकडं तिकडं चालली का? तर किती वर्ष झाले तुमच्या लग्नाला? माझ्या संगतीने लग्न केलेलं नाही. लग्न केलेलं नाहीये? मग तो लग्न केलं नाही. आम्ही लिव्हिंग मध्ये राहत होतो, लिव्हिंग मध्ये होतो. त्याची नाटकं झाली, काय चालू झालं मी पण म्हणलं चला बाबा बायको आहे, आपण बायको म्हणून घरा खांडामध्ये नेली, सगळीकडे नेली, चल बाबा बायको म्हणून बायको. तर त्यामुळे मी आलो तिला पुण्याला भेटायला. मी तिला काय बोललो, तू एकटी राहते ना, काम कर मला घरी घेऊन चल. बरोबर आहे, घरी घेऊन चल ना. मी घेऊन गेली का घरी? मी मला बोलतो तिथे तुम्ही तमाशा, अरे म्हणलं तू तिथं पोराला घेऊन राहते, मी का तिथं तमाशा करू? मी जर आज तमाशा करेल उद्या तुला तिथं प्रॉब्लेम नाही होणार राहायला. बरोबर आहे. ते झालं. नंतर मला बोलले काम करा तुम्ही, सामान घेऊन माझ्या संगती राहावा इथं. दुसऱ्या दिवशी माझे काय ठरावे कपडे घेऊन म्हटलं चला म्हणलं इथं नाही तर तिथं आपल्याला तरी पोरं संगती काहीतरी संसार करायचं. तिथं पुण्याला येऊन मी 2-2.5 तास तिथं पुणे स्टेशनला शोधल्यासारखं थांबला. ही बोलते मला भीती वाटते, मी येणार नाही, माझा जीव घाबरतोय, हे करतोय ते करतोय. तिथं मी दिवसभर तसा तिथं राहून संध्याकाळच्या गाडीने परत आलो. तर त्या बाईला मी सांगा कसं एक्सेप्ट करायचं आता सांगा ना. बरोबर आहे ना. पण सर तुम्ही कॉल वगैरे काय करत नाही का त्यांना? ह्याच्या पुढे कॉल वगैरे काही केलं नाही का? नाही मी कॉल करत नाही, मी करत नाही. तिचे मला कंटिन्यू कॉल येतात तेव्हा मी बोलतो का बाबा तुला मला तुझ्या तुमचे राहायचं नाही, तुला माझ्या तुमचे राहायचं नाही, प्लीज मला कॉल करून. ती सारखं कॉल करत राहणार, माझ्या काय उलट तुमचं पुन्हा माझ्या तोंडात शिवी येणार. बरोबर आहे. तुम्ही कॉल करून त्यांना दारू वगैरे पिऊन शिव्या देताय, हे ते करताय. नाही मी पहिली गोष्ट सांगू का, मी तिला फोन करतच नाही. तिला फोन आला कंटिन्युअसली फोन करत राहील तेव्हा मी तिला कॉल करतो, नाही तर मी तिला कॉल करत नाही. तिचे रेकॉर्ड आहे ब्लॅकलिस्ट मध्ये, मी तिचा नंबर टाकलेला आहे, सगळे व्हॉट्सअप करू शकतो मी. ठीक आहे. सर किती वर्ष झाले तुमच्यापासून गेलेलं तुमच्या वाईफ? माझ्यापासून बघा ती 2020 8 डिसेंबर पासून तेव्हापासून ये फळ करते. आज 8 ते 9 महिने होत आलेले आहेत. ती त्या माणसासाठी राहते. बोलत तुला जिथं राहायचं तिथं राहा, व्यवस्थित राहा. कमीत कमी त्याला धोका देऊन तिसऱ्या माणसाकडे पळून. बरोबर आहे. बरोबर आहे. याच्यात माझं काही चुकलंय का? आणि मी सांगतो तुमच्या माहितीसाठी सांगतो, मी तिला समोरनं फोन कधीच करत नाही. सर तुम्ही काम काय करता? तर हा तुमचा व्हॉट्सअप नंबर असेल तर तुम्हाला मी तिचे फोन रेकॉर्ड पाठवते. आतापर्यंत तिचे काहीतरी 250 कॉल आहेत मला. मी ते पाठवू शकतो. तर तुम्ही कुठे काम करता? काम कुठे करता तुम्ही? मी ड्रायव्हिंग करतो. ड्रायव्हिंग करताय का? ठीक आहे सर, जाऊ दे मग सर. त्यांना काय ते डिवोर्स वगैरे द्या. तुमचा जे कॉल आहे ना, कॉल त्यांना काय करत जाऊ नका. त्यांना पण मी समजून सांगतो. पण मी कॉल करतच नाही तर मला संबंधच येत नाही. मी कॉल करतच नाही. उलट ती इकडं तिकडे कॉल करत बसते. मी कॉलच करत नाही. मला गरजच नाही पडली कॉल करायची. ठीक आहे. ठीक आहे. कुठने घेतला असेल एक्सपायरी काय प्रॉब्लेम नाही मला. तुम्ही फोन केल्याबद्दल पण प्रॉब्लेम नाही. पण तिला विचारा, तुम्ही तुमचा नंबर घेतला ना बाबा, मी फोन करतो तर ती मला फोन करते. तर तुम्ही बरोबर आहे. पण सर तुम्ही बोलताय लग्न वगैरे केलं नाही, मग ते मुलगा कसं काय झाला? ते काय म्हणतं सांगू का मी तुम्हाला तर सांगतो बघा. हिची माझी ओळख एका मित्राची नंबर सुद्धा नंबर झाले, बात चालली. ती कुठंतरी कामं करायची, घरामध्ये कामं वगैरे करायची पूर्ण दिवसभर. मी एकटाच राहायचो. आमची ओळख झाली, भेटलं. ती बोलली मला राहायचा प्रॉब्लेम आहे. मी म्हणा ठीक आहे, माझाही जेवणाबिवणाचा प्रॉब्लेम आहे, ठीक आहे ये. आम्ही राहिलो ती जा ये भरपूर टाइम झाला. पण ती नेहमी माझ्याकडे येत होती. मी म्हटलं चला माझ्याकडे येते राहते तर आपण कशालाही करतो. आपण सांगते एक लिव्हिंग मध्ये राहता मी म्हटलं चला आपण नवऱ्या बायको सारखंच राहू. आणि मी नवऱ्या बायको सारखंच तिला यूज केलेली. बाकी असं काहीच बोलू नये. सगळीकडे नेली तिला, बोला माझी बायको दे म्हणून. काहीतरी मध्ये अडचण झालं, ती काहीतरी कोणत्या वेगळ्या कामात गेली. त्याच्यानंतर मी तिला समोरनं बोललं जाऊन तू आता करू नको. पण ती कोणत्या माणसाच्या जमिलात पडली. तिच्यासाठी तिला शोधण्यासाठी पुन्हा आलता पालता घातला मी.
चुकीचे ऍड्रेस हे ते इथं तिथं कधी चाकण बोलते, कधी ते नगर रोडला कोणतं ते गाव आहे तिकडं आळंदी टोंदी सगळं पालटा घातलेला दिलं मी. त्याच्यानंतर ती फोन केला नाही असं झालं. मी म्हटलं तुझं पहिला पुढं असं तुझं नाही 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 नाही. नंतर समोरची ओळखीन आले इथं लफडे कोणत्या तरी माणसं सांगते ते समोर आला, तिच्या मैत्रिणीला फोन केला, तिने सांगितलं असं असं लफडे. त्याच्यानंतर तिने समोरनं माझ्याकडनं चुकी मागितली की माझ्याकडनं गलती झाली, माफ करा, मला एकदा चान्स द्या. पैसा टाकला माझा. मी म्हटलं ठीक आहे चला बाबा चल एकदा आपण चान्स देऊ, काय फरक पडतो, ठीक आहे. मी तिला काय बोललो, मला पूर्ण हाय जी हकीकत सांगा, पुढून मला विषय काढायला नको. जेव्हा तू खोटं बोलशील तर मी तो विषय काढणारच घरात. बरोबर. एकदा क्लिअर कट सांगितलं मी कशाला पुढे विषय काढाल. ते झाल्यानंतर ती प्रेग्नेंट होती. प्रेग्नेंटच्या टायमाला पण गेली. परत 4थ्या महिन्यामध्ये आले. मी म्हटलं जाऊ दे, म्हटलं सोड चल. डिलिव्हरी झाली, काय नसतं त्यानं भांडण झाले. परत पोराला घेऊन गेली. परत 2-3 महिन्याच्या नंतर आली, परत आली. मग मी रूम चेंज केला. रूम चेंज केल्याच्या नंतर ती बोलली मला यायचंय. मी म्हटलं बघ यायचं म्हणतोस ठीक आहे, परत तू येशील जाशील काय फायदा म्हटलं त्याला. तू येशील तर बघ जी माझी काही भांडणं झाली ती घरातली भांडणं. आज राग करेन उद्या प्रेम करेन. विषय काढणार आहे का? पोरगा आहे ना तो, माझ्याकडनं झाला बोलतो ना पोरगा ते. माझे पण काही मन इच्छा असेल ना ती तेव्हापासून निघाली. त्या टायमाला बोलतो तुझ्या पोराला घेऊन तर कमीत कमी आहे. आज तू पोराला भेटवशील मला तर काहीतरी तुझे माझे संबंध राहतील तर त्याच्यानी मी तुझ्याकडे आकर्षित होऊ. तेव्हा तू पोरालाच मी कधी आणणार. खोटंच खोटं बोलत राहणार तुम्ही काय करणार. माझ्या पण मनात इच्छा उडून जातील ना. म्हटलं मग त्यांना कॉल करून टॉर्चर वगैरे करणं, शिव्यागाळी करणं. मी एक सांगू का? बोला ना सर. पहिली गोष्ट तुमच्या माहितीसाठी सांगतो, मी अजून राहतो एकटाच. आणि दुसरी गोष्ट मी तिला कॉल करत नाही, कारण की ती जेव्हापासून घर सोडून गेलेली आहे तेव्हापासून मी कॉल करतच नाही. तिने दर टायमाला ते खोटं बोलते म्हणून तुम्ही मी कशाला त्रास देणार. मी माझ्याच कामापासून मला पुढचं भेटत नाही, तिला कशाला मी त्रास देऊ. नाही त्यांनी मला स्क्रीनशॉट वगैरे तुमचे पाठवले, तुम्ही कॉल केलेले. मी तुम्हाला तुमचा व्हॉट्सअप नंबर आहे, मी स्क्रीनशॉट पाठवू का तुम्हाला? ठीक आहे सेंड करा मला. हा तुमचा व्हॉट्सअप नंबर आहे ना? नाव काय तुमचं? विशाल भंडारे. ठीक आहे, मी तुम्हाला व्हॉट्सअप पाठवतो. तुम्हाला तुझे कॉल सगळे व्हॉट्सअपवरून स्क्रीनशॉट करून पाठवतो. ओके चालतंय. मिस्टराशी बोललोय मी आता, चंद्रकांत आली सोबत. ते म्हटले की सबूत सकट मी समोर आणू शकते. ठीक आहे, मी त्यांना बोललोय आता. त्यांनी मला सांगितलं की जे काय झालं तुमच्या दोघांमध्ये, ते म्हटले काय लग्न वगैरे तर केलेलं नाहीये म्हणले. मी लग्न म्हणजे तसं त्यांचे 2 मित्र होते त्यांच्यातच हे केलेलं आहे. पुरावा नाहीये असं काय आमच्याकडे. मग मी त्यांना तेच म्हटलं तुम्ही लग्न नाही केलेलं, मग तो मुलगा कोणाचा आहे? त्यांचाच आहे. ते म्हणले मी 2-3 वेळेस तिला चल पण म्हणलं होतं, ते काम पण असे करू नको म्हणलं होतं. काहीच नाही, तर पुरावे सगळे काम वगैरे काय करणार नाही. जेवढी माझ्याकडून मदत होती मी तेवढी केली तुम्हाला.